ला खेळण्यासाठी उपलब्ध झालेले आहे। या ठिकाणी फक्त क्रिकेटच नव्हे तर सार्वजनिक कार्यक्रम अर्थात एखादा लग्न सोहळा असला तरी मात्र या ग्राउंडमध्ये संपन्न होत असतो आणि त्याचा श्रेय दिला जातो संपूर्ण वलभ गावातील ग्रामस्थांना। नेवाळीपाडा आणि नारिवली असा शेवटचा हा सामना आहे पहिल्या फेरीतला, तो आपल्या भेटीला आलेला आहे। टॉस जिंकलाय नेवाळीपाडा संघानं। जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नेवाळीपाडा यांनी टॉस जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। आई गावदेवी 40+11 नारिवली संघाला सलामी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। राजू काठे आणि लक्ष्मण गोरपेकर ही आघाडीची जोडी मैदानात आलेली आहे आणि गणेश जाधव स्वतः कॅप्टन पहिलं ओव्हर घेऊन येत आहेत। 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजेत। पहिलाच बॉल लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून फेकून दिला, 6 धावांसाठी षटकार। माला मी माझ्या लाडाच्या हे माला। दीपक दादा उलिबेकर पालेबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। नारिवली संघाची फलंदाजी आणि राजू काटे पहिल्याच बॉलवरती आपले आक्रमक इरादे स्पष्ट करतो। एक्स्ट्रा कव्हर मध्ये अगदी गोळीच्या वेगाने मारलेला हा ड्राइव्ह, परंतु एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। रामचंद्र जाधव एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग करत असताना त्यांनी बाउंड्री वाचवली आहे, 3 धाबा वाचवण्याचं काम केलेलं आहे। सुधीर अगलावे रायगड समालोचक असोसिएशनचे एक सदस्य आणि एक चांगले स्कोरर, कॉमेंट्री बॉक्समध्ये बऱ्याच अवधीनंतर आमच्या समेत जोडले गेलेले आहेत आणि सुरुवातीला रोहित खाडेकर यांनी अतिशय चांगली स्कोरिंगची भूमिका आज पार पाडली आहे। गणेश जाधवला आता लय गवसली आहे, पहिल्या बॉलवरती षटकार, मग सिंगल आणि हा डॉट बॉल आलेला आहे। समोर खेळलेत यावेळेला लक्ष्मण, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतोय, परंतु चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय लक्ष्मणच्या बॅटमधून चौकार। नाही झालो आपलं लोकसंगीत जपण्याचं काम करतायत ते आपल्या या विभागातील केवाळे गावचे सुपुत्र एकनाथजी माळी, एक दिग्गज असे गायक आहेत। त्यांच्या कव्वाली, त्यांची ही गीतं डीजे ऑपरेटरकडून वाजवली जात आहेत। 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि पॉवर प्ले मध्ये धमाकेदार सुरुवात केलेली आहे राजू काटे आणि लक्ष्मणनं। जी बरेचसे संघ शोधामध्ये असतात त्या सुरुवातीच्या, तो स्टँड पहिल्या विकेटसाठी सादर केलाय या 2 फलंदाजांनी। फ्रंटफुटला आले, मग बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि कव्हर्सच्या वरतून खेचलेला हा दणदणीत असा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार। रसरसले
ताकदीचा वापर केला जातोय, बॉटम हँडचा सुरेख वापर केला जातोय आणि कव्हर्स खरं तर 9 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. इनफिल्डला खरं तर भेदण्याचं काम केलं जात आहे. आणखीन एक मोठा स्ट्रोक या वेळेला कव्हरच्या दिशेने येतोय आणि या मॅचमध्ये आजच्या रात्रीमध्ये ही दुसरी चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. वाटाण्याचा गोलदान पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी काय असते हे दाखवलं राजू काटे आणि लक्ष्मणनं. लक्ष्मण गोरपेकर नारिवलीची ही धडाकेबाद अशी सलामीची जोडी आहे. दोन्ही मजबूत शरीरयष्टीचे दष्टपुष्ट असे फलंदाज आहेत. लक्ष्मणनं 3 बाउंड्रीज मारल्यात, राजूने 1 षटकार मारलाय आणि गणेश जाधवच्या विरोधामध्ये तब्बल 19 धावा त्यांनी कुटलेल्या आहेत. किशोर म्हात्रेच्या हातामध्ये षटक दिलंय. किशोरला आता चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. हाय व्होल्टेज मॅचेस आपण पाहिल्या. 3 मॅचेसचा जर आपण विचार केला तर अगदी शेवटच्या बॉलपर्यंत प्रत्येक संघाला झटावं लागलेलं आहे आणि 33 धावांचा यशस्वी बचाव देखील आपल्याला मागच्या मॅचमध्ये नावाली संघाकडून पाहायला मिळालेला आहे. किशोरच्या हातामध्ये दुसरं षटक दिलंय. स्वतःचं पहिलं संघाचं दुसरं षटक आहे. वल्लभ एंडकडून तो गोलंदाजीला आलाय. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून बॉलला पाठवलं. राजू काटेच्या बॅटमधून आलाय हा दणदणीत असा आमदार चषक चौकार. षटकाराचा इशारा आलेला आहे. व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी आहेत, प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि षटकार आलेला आहे. राजू काटेच्या बॅटमधून आता आक्रमण पाहायला मिळतंय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. सचिन गोवारी कामोट्याचा फलंदाज, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. तदनंतर विजय खानावकरच्या बॅटमधून आक्रमक अशी फलंदाजी आपण पाहिली. परंतु आता मात्र राजू काठे आणि लक्ष्मण सगळ्यांना आपल्या फलंदाजीनं मंत्रमुग्ध करतायत. स्क्रीनवरती आपण पाहतोय सगळे आमचे आयोजक पाहुण्यांच्या सोबत त्या ठिकाणी गप्पा मारतायत. फोटो सेशन सुरू आहे. परंतु राजूचा हा फटका बघायचे काय घडणार. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी पुढ्यात चेंडू पडला आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. किशोर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत थोडासा महागडा ठरलाय. राजू वैयक्तिक 15 वरती खेळतोय, लक्ष्मण वैयक्तिक 12 वरती खेळतोय. दोन्ही बॅट्समननं प्रत्येकी 4 चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते ती नारिवली संघाची. या वेळेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून दमदार आमदार चषक षटकार. राजू आणि लक्ष्मण खरं तर ठरून आलेले आहेत. राजूनं ठरवलंय का मी फक्त षटकार मारणार आणि लक्ष्मणनं ठरवलंय मी फक्त चौकार मारणार. 33 धावा त्यांच्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 षटकार राजूच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 3 चौकार लक्ष्मणच्या बॅटमधून आलेले आहेत. नेवाळीपाडा संघाच्या गोलंदाजांनी आता विचार करायला हवाय, कारण प्रत्येक बॅट्समन फ्रंटफुटला येऊन अगदी बॉलला बॅटखाली घेतोय आणि अक्षरशः फेकून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर थोडंसं वाईडिश ठेवलं बॉलला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली किशोर म्हात्रेची आणि दुसरा डॉट बॉल आहे तो या इनिंगमधील. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला बॉल या वेळेला लॉंग ऑफ मध्ये मारलेला आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा ब्युटी ऑफ क्रिकेट लांबलचक षटकार.
या षटकाराचं कौतुक केलं पाहिजे. ऑफ स्टंपच्या बाहेर हँड स्ट्रेच करत मारलेला हा षटकार, ऑफ स्ट्राईकला लॉंग ऑफमध्ये मारलेला हा देखणा फटका. आणि या वेळेला बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून स्लॅश केले बॉलला. कव्हर्स बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये चेंडू जातोय आणि हा पहिला चौकार आहे तो राजू काठेच्या बॅटमधून. तुझा नवरा धोबी पछाड केलंय राजू काठेनं आणि लक्ष्मणनं. 43 2 ओव्हर्समध्ये त्यांनी जमा केलेल्या आहेत. राजू खेळतोय आपल्या वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती, लक्ष्मण खेळतोय आपल्या वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती. काय कमालीची बॅटिंग केली आहे, सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. 40+ हे क्रिकेट आहे. सगळ्यात सिनियर खेळाडू आहेत. आपण नेहमी म्हणतो की कोणी काळ गाजवलेला असतो, कोणी काळ गाजवत असतो, परंतु हे खेळाडू असे आहेत की त्यांनी काळ गाजवलेला आहे, काळ गाजवत आहेत आणि काळ गाजवत राहणार आहेत. असे हे सगळे लेजंड खेळाडू आपल्यामध्ये असलेला टॅलेंट दाखवत असताना आपण म्हणतो ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो क्लास, तो दर्जा दाखवत असताना राजू काठे मैदानाच्या आतमध्ये, लक्ष्मण, खरं तर सगळे दर्जेदार खेळाडू आहेत, परंतु सुरेश जाधव चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. मागच्या मॅचमध्ये नावाळीच्या मंगेश जाधवनं 7 धावा वाचवल्या होत्या. आता तशी गोलंदाजी करावी लागणार आहे, कंजूशी करावी लागणार आहे ती सुरेशला. या वेळेला जागेवरून घेतलेला हा स्ट्रोक मिड विकेटमध्ये झेल टिपला जातोय. अप्रतिम असा झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक किशोर म्हात्रे आणि बाद व्हावं लागतंय ते लक्ष्मण गोरपेकरला. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये बॉल आला आणि प्रॉपर मिडल करू शकला नाही आहे. किशोरनं अतिशय चांगला झेल घेतला. असं वाटलं किशोरच्या हातातून बॉल निसटतोय की काय, परंतु त्यानं शेवटच्या क्षणाला बॉलला कॅरी केलं आणि मोठी विकेट गेली. ते बॅट्समन लक्ष्मण गोरपेकरची. संदीप गोरपेकर आणखीन एक बॅट्समन. खरं तर मोठा भाऊ आऊट झाल्यानंतर त्याचाच छोटा बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. राजू काठेवरती सगळ्यांची नजर आहे. या स्पर्धेमधलं आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळणार का राजूकडून, याकडे सगळ्यांची नजर आहे. परंतु सुरेश जाधवनं पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय. चांगला बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचं लाईन ठेवली आहे. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे आणि चांगला बॉल. खरं तर ऑफ ब्रेक करतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय आणि तेच फलंदाजाला डोकेदुखी ठरते. संदीप गोरपेकर, सुरेश त्याच्या समोर गोलंदाजी करतोय. पंचांकडे अपील, पंच सांगतायत मिसिंग आहे आणि लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोरबोर्डवरती जोडली जाते. एक चांगल्या षटकाच्या प्रतीक्षेमध्ये होता तो गोलंदाजी करणारा नेवाळीपाडा संघ आणि ते षटक आत्तापर्यंत आलंय ते सुरेश जाधवच्या माध्यमातून. एकही धाव त्यानं दिलेली नाही आहे. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आलेली आहे. धावांना रोखणं, लगाम लावणं गरजेचं होतं आणि ते काम आत्तापर्यंत केलंय ते सुरेशनं. आता राजू आहे. लोअर फुलटॉस समोर खेळलेत, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ज्या वेळेला पहिली धाव तुम्ही जोरामध्ये घेता त्यावेळेला दुसऱ्या धावेची संधी निर्माण होत असते आणि थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि लगेच क्विक ॲक्शन करत, क्विक रिप्लाय देत दुसरी धाव देखील कन्वर्ट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 46 धावा धावफलकावरती आहेत. राजू 33 वरती खेळतायत. चांगला चेंडू. हा दुसरा डॉट बॉल आहे राजूच्या माध्यमातून जो खेळला गेलाय. प्रत्येक बॉलवरती त्यांनी धावा घेतलेल्या आहेत आणि 2च चेंडू ते आतापर्यंत मॅडन खेळलेले आहेत. 10 बॉलमध्ये 33 धावा, 4 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिलाय.
यावेळेला व्हॉट अ ग्रेट डिलेव्हरी ऑफ द मॅच मधला सर्वोत्कृष्ट चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो राजू काठेचा. थँक्यू. अगदी चांगलं गाणं आमच्या डीजे ऑपरेटरनं वाजवलं. हा हिवाळी हंगाम आहे, रब्बी हंगाम आहे आणि आपल्या रायगडमध्ये वालाची पोपटी खरं तर फार फेमस असते आणि अगदी स्टेजवरती प्रत्येक पाहुण्याला इथे शेंगादे पण दिल्या जात आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये काय कम्मालीचा चेंडू टाकला, परफेक्ट यॉर्कर, त्रिफळा उद्ध्वस्त केला तो बॅट्समन रवीचा आणि रवी बाद झाला. 33 या धावसंख्येवरती 11 चेंडू त्यानं खेळले, 33 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि संघाला एका चांगल्या पोझिशनमध्ये नेण्याचं त्यानं काम केलं. सुरेश जाधवला विसरून चालणार नाही आहे. आजच्या या रात्रीमधलं सगळ्यात चांगलं षटक सुरेश जाधवच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. त्यानं फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 मोठ्या बॅट्समनला आऊट देखील केलेलं आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत. 15.33च्या ॲव्हरेजनं धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. संदीप गोरपेकर, मनोहर भोईर ही जोडी मैदानामध्ये. सुलचन भोईर आता गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. नेवाळी पाडाचे एक चांगले खेळाडू. हा चांगला बॉल शरीरावरती आदळतोय, अगदी ऑनसाईडला खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, थोडीशी चुकी झाली आहे परंतु बॅकअप दिला जातोय. 47 रन स्कोरबोर्डवरती. मनोहर भोईर आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. 2 ओव्हर नंतर 43 धावा धावफलकावरती होत्या परंतु पूर्णपणे लगाम लावला मागच्या ओव्हरमध्ये. आता मिळालेला मोमेंटम कॅरी करतायत. खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक फार चांगलं करतोय, थ्रो प्रॉपर येतोय, आणखी एक फलंदाज होतोय धावबाद. फलंदाज धावबाद झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहिलं सुलचन भोईर कशा रीतीनं बॉलला गॅदर केलं आणि स्टंपला त्यांनी लावलं. संतोष काठे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुलचन चांगली गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थानं सुरेश जाधव आणि सुलचन भोईर यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. 2 ओव्हर नंतर 43. शेवटचं षटक सुरू आहे आणि सुलचनच्या विरोधामध्ये मारलेला फटका, एलिव्हेशन फार कमी, उंची जास्त, झेल मात्र ड्रॉप केला जातोय. सुरेश जाधव गोलंदाजी चांगली केलेली आहे परंतु आता फिल्डिंग करत असताना मात्र मिस्टेक होतीये. कारण तर फ्लड लाईट्समध्ये खेळत असताना बॉलला जज करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. कारण हवेचा जर आपण विचार केला तर थोडंसं फॉग आपल्याला पाहायला मिळत आहे, थोडंसं अंधुक असं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे बॉलला जज करत असताना डिफिकल्टी फेस होते. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 51 धावा नारिवली संघाच्या धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 3 धावा कंप्लीट केल्यात संतोष काठे. राजीव काटेनं आज सगळ्यांना प्रभावित केले. आता संतोष काटे काय करणार? शेवटच्या मोमेंटपर्यंत ते थांबले. त्यांना माहिती आहे ऑफ साईडला गॅप आहे, बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या मध्ये खूप मोठी पोकळी आहे. त्यामध्ये बॉलला फक्त स्मॅश करायचं होतं, ढकलायचं होतं आणि यश मात्र येत नाही आहे. चांगली गोलंदाजी करतायत ते सुलचन. चेंडू पाठीमागच्या बाजूला, चांगली फिल्डिंग, स्टॉप दिलेला आहे आणि एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती ती 52. 2 ओव्हर नंतर 43 धावा होत्या त्या नारिवली संघाच्या धावफलकावरती आणि 11 बॉलमध्ये फक्त धावा आल्यात त्या 9.
काय कमालीचं कमबॅक केलंय. जबरदस्त बॉलिंग सुरेश आणि सुलचनकडून. हा लोअर फुल टॉस समोर खेळलेत, एक धाव कंप्लीट केली आहे. फंबल झाले क्षेत्ररक्षक, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात. चुकी झाली परंतु बॅकअप दिला जातोय आणि या 2 धावांनंतर पहिलं सत्र संपतंय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 54 धावा झालेल्या आहेत त्या नारिवली संघाच्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट सेट केलंय ते 55 या धावसंख्येचं. ती राधा काय म्हणते बघा. घोटचे उद्योजक आदरणीय NK शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. आमदार ट्रॉफी 2023 मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. जरी रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य परशुराम पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. परशुराम पाटील सर, बेलवलीचे खेळाडू आणि रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 55 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि मायक्रोफोनवरती असतील दुसऱ्या सत्रामध्ये रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सूरज. चला, बेलवली आणि ओवले दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉससाठी या. आपण पुढची आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीची शेवटची लढत असेल. दोन्ही संघांनी लगेच या आणि सन्माननीय अर्जुन भाई इथे आल्यात. भाईंना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. कल्याण डोंबिवली 40+ विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अर्जुन भाई यांचं इथे आगमन होतंय. आज पहिला सामना जयदुर्गा माता काटे संघ जिंकला आहे, तर नक्कीच भाईंचं पुन्हा एकदा इथे आगमन होतंय. तर टॉस इथे केला जाईल. मी भाईंना विनंती करेन की भाई या, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. त्याचबरोबर आमचे रामशेठ भोईर यांना देखील विनंती करेन. रामशेठ या, आपण देखील. तर भाईंच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. आमचे वैभव ठक्कर देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे नारिवलीचे. तर प्रतीक
येस वेलकम. आणि त्याचबरोबर नरेश पाटील आणि प्रतीक पाटील स्पाईनच्या शुभ हस्ते टॉस झाला. येस इथे मात्र टॉस जिंकला ओवले संघाने. यस फिल्डिंग घेतली आहे. तर ओवले संघ टीम कॅप्टन प्रतीक पाटील यांनी टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण फलंदाजी मात्र इथे बेलवली टीमला करायची आहे. आमचे बेलवलीचे परशुराम पाटील समालोचक मित्र यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नेवाली पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट नारिवली या दोन संघांमध्ये ही लढत आहे. आमचे मोहनदादा पाटील 12व्या खेळाडू म्हणून इथे आलेत. त्यांचं देखील स्वागत आहे. सुरेश जाधव आणि रोहिदास जाधव ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील हा 4था सामना आहे. राजू काटे एक नामी खेळाडू आहे या संघाचा. क्लीन बोल्ड जबरदस्त वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू होता आणि राजू काटेला मिळते ही विकेट. सुरेश जाधव मात्र इथे बाद होत आहे. पहिला झटका. रागान काय बघतोस रागान, अरे रागान काय तुझी दांडी ती उडवली वागाने. हाँ देखिए ईट का जवाब पत्थर से. ये देखिए हमारे स्क्रीन के ऊपर कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ के विद्यमान अध्यक्ष अर्जुन भाई पाटिल इस मंच के ऊपर, साथ ही साथ हमारे रामशेठ भुईर, हरेश भुईर, सभी यहाँ पर इस मैच का मज़ा ले रहे हैं. और सीटियाँ बज रही. देखो ऐसा यहाँ पर भाकित नहीं किया था हमने कि इतना बड़ा आज फॉर्मेट होगा जिस तरह से इतने दर्शक. लेकिन देखिए इनके पीछे कितने दर्शक हैं. ये मत समझिए कि रेगुलर के पीछे ही दर्शक आते हैं भाई. लेकिन आज दिखा दिया इन 40+ टीमों ने कि इनके पीछे भी बहुत दर्शक हैं. जो आज इस विधायक ट्रॉफी में हम देख रहे हैं, इतने तादाद में दर्शक पूरी तरह से इनका मनोबल बढ़ाने के लिए आए हैं और एंजॉय करें. हमारे संदेश मात्रे वेलकम. तो यहाँ पर सुधीर हमें जानकारी दे रहे कि जो सुरेश यादव आउट हुए अभी बोल्ड राजू काटे ने किया था, ताकि राजू काटे जो आक्रामक हो रहे थे, जिन्होंने 11 गेंदों में 33 बनाए थे, तब सुरेश यादव ने राजू काटे को बोल्ड किया था. लेकिन ईट का जवाब इस तरह से देना चाहिए, ईट का जवाब पत्थर से देना चाहिए. लेकिन देखिए यहाँ पर सुरेश यादव जैसे बल्लेबाजी में आए और दूसरी तरफ राजू काटे आए और उन्होंने डायरेक्ट ही विदाउट रन के ऊपर क्लीन बोल किया. तो नेवाली पाड़ा टीम को यह बड़ा झटका है. नेवाली पाड़ा के 12th मैन है समीर यादव, बैठे हुए हैं, देख रहे हैं, थोड़े से टेंशन में है. टेंशन में होना भी चाहिए, लेकिन मोहन दादा के चेहरे के ऊपर थोड़ी सी खुशी है. लेकिन ये मिनी वानखेड़े स्टेडियम है. 70 रन भी आसपास चेस करने के आए थे टीम रेगुलर की परशुराम सर. ये देखेंगे मैच अच्छा होगा, कतई संदेह नहीं है. गणेश यादव इस समय नेवाली पाड़ा यानी कि देखिए अच्छी टीमें हैं. कल्याण डोंबिवली अलंगढ़ विभाग से अच्छी टीमें आ रही है. और ये देखिए क्या बहुत ही बेहतरीन फील्डिंग थी ये संदीप गोरपेकर. क्योंकि यहाँ पर बहुत दूर से, यानी कि इतना फासला नहीं है, लेकिन डिस्ट्रिक्ट चेंज है भाई, तो आए हैं तो कुछ ना कुछ करना चाहिए परशुराम सर. क्योंकि जीतना है. थाना से हम रायगढ़ में आए हैं तो दमखम दिखाना पड़ेगा, जीतना पड़ेगा. इस सोच में यहाँ पर ये सभी टीमें अच्छा खेल कर रही है. ये देखिए पॉइंट की तरफ खेलने की कोशिश थी, लेकिन अच्छी फील्डिंग. आज यहाँ पर ये नारिवली टीम काफ़ी अच्छे फॉर्म में चल रही है. लेकिन इस वक्त ये पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. क्या गेंदबाजी हुई है, बहुत ही बेहतरीन धाकड़ गेंदबाजी इसे कहते हैं. क्योंकि 3 ही रन खर्च किए और 1 का सफलता. यस पानी
हाँ पानी, आप पानी रेडी रखिए क्योंकि ये 40+ फॉर्मेट है अंकुश शेट। इन्हें कभी पानी लगेगा अंदाजा नहीं है, तो पानी तुरंत पटाख से अंदर खिलाड़ी जाना चाहिए। थकान या कुछ ऐसा लग रहा है, पसीना आ रहा है, तो खिलाड़ी से गुजारिश है कि रेस्ट के लिए आ सकते हैं आप, 12 मैन अंदर भेज सकते हैं आप, ज़्यादा प्रेशर मत लीजिए। नारिवली और नेवाली पाड़ा ऐसा है, मैच जीत के लिए तकरीबन रन चाहिए। अभी भी 18 गेंदे बची है, 52 रनों की जरूरत है। नारिवली यानी कि हमारे विश्वनाथ शेठ मस्कर, रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सलाहकार, उनके गांव की ये टीम भी इस टीम के हिस्से में है, लेकिन आज वो उपस्थित नहीं है। और देखा जाए तो यहाँ से अच्छा मैच चल रहा है, बहुत ही खूबसूरत मैच होगा, इसमें संदेह नहीं है। रेगुलर के भी बहुत नारिवली के खिलाड़ी आए हैं। यस, प्रीतम पाटिल आइए, वेलकम। लेकिन आज ये 40+ का फॉर्मेट जो रखा है ना अंकुश पाटिल ने, वो बहुत ही अच्छा किया है। रेगुलर के लिए देखा जाए तो चांस थी ही, लेकिन इस वक्त देखा जाए तो चांस दिया है 40+ के लिए कि दूसरे ओवर की तरफ चलेंगे। मनोहर भूई राय हैं, मनोहर भूईर इस समय हमारे आवेश वो भी इस मैच को देख रहे हैं, उनका भी स्वागत है। हमारे प्रकाश भोईर पेंदर के, वो हर दिन मैच देख रहे हैं, उनका भी स्वागत। लेकिन इस वक्त नहीं, आप पहले से ही बाहर गए थे। यह आता हुआ शानदार चौका, पहला चौका आता हुआ गणेश के बल्ले से। ये बात है, यही तो नाम है। यस, गणेश यादव जो यहाँ पर खेल रहे हैं आप इस वक्त नेवाली पाड़ा टीम की तरफ से, पुलिस दल में कार्यरत है, बड़े हुद्दे के ऊपर है। गणेश यादव सर इस समय खेल रहे हैं। लेकिन इस वक्त मनोहर भूईर आए हैं गेंदबाजी के तौर पे, उनके ऊपर ये शॉट जिस तरह से 56 रनों का लक्ष्य है। फिर से एक बार मनोहर खोद कर निकाला था इस गेंद को, बैकफुट के ऊपर जरूर आए थे, लेकिन इस वक्त सिंगल मिलेगी, 1 रन। सिंगल के साथ स्कोर में तब्दीली, 8 के ऊपर पहुंचता हुआ टोटल। हाँ जरूर जरूर, वो बकरे भी दिखाइए ना स्क्रीन के ऊपर, फिर हम बताएंगे ना। हर टीम को एक बोकड़ है, 30+ का इंतजाम रामकुश शेठ ने किया है। और ये देखिए यहाँ पर रनआउट का खतरा हो सकता है, देखेंगे नहीं, पर प्रवीण पवार सर ने वहां पर बताया कि खिलाड़ी पहुंच चुके हैं, क्योंकि ये 30 को खत्म होने वाले है। कल इस टूर्नामेंट का अंतिम रात है। क्योंकि ये अंतिम रात कल क्यों रखी, क्योंकि आप फ्री हो सकते हैं जल्लोश करने के लिए। 30+ में किसी को दिक्कतें नहीं आनी चाहिए, जिसका इंतजाम है वो करेंगे, लेकिन करते समय खुद को संभालिए और दूसरों को भी संभालिए, तकलीफ न दे और जबरदस्ती मत कीजिए किसी के ऊपर, बिल्कुल नहीं है। उस दिन तो नहीं है। उठाने की कोशिश बहुत ही बेहतरीन है, ये शॉट बिल्कुल लॉन्ग ऑफ क्लियर किया इस वक्त गणेश यादव ने, आता हुआ शानदार छक्का।
क्या बात है, जबरदस्त। 12 बजने के बाद हमारे डीजे ऑपरेटर एसडीसी मूड में आते हैं, तब तक सुनिए आप ऐसे ऐसे। आज तो 40+ है, कितने लोगों ने एंजॉय किया। मैं गया था बाहर, थोड़ा सा राउंड मार दिया था मैंने। और ये देखिए, और यहाँ पर आउट आगे निकले थे गणेश यादव। इस वक्त क्रीज को छोड़ दिया था उन्होंने, विकेट कीपर ने काम तमाम किया शरद पाटिल ने। और ये देखिए क्लियर कट, दूध का दूध पानी का पानी। लेकिन अंपायर की नजरें क्या है, तीक्ष्ण है। चलेंगे यहाँ पर इस वक्त तीसरे अंपायर की मांग। बिल्कुल, चलिए। हाँ, फिर से देखिए आप, क्योंकि टेक्नोलॉजी है हमारे पास। चेक के नज़र से देखते हैं तो ज़रूर आपको ये मुबाबी है, तो यहाँ पर चेक करेंगे। उनके 12th मैन भी है, तो चलिए दिखाइए पीटीसी लाइव। और ये देखिए यहाँ पर बिल्कुल ये खिलाड़ी आउट हो चुके हैं, पैर पूरी तरह से क्रीज के बाहर है उनका, आने में लेट हुए। चलिए दूसरे विकेट का ये पतन होता हुआ, लेकिन दिक्कतें है कुछ यहाँ पर गणेश को। चलिए, वहां से अंपायर के ऊपर शक था, लेकिन इस वक्त आप टेक्नोलॉजी में इस स्क्रीन के ऊपर आपने देखा जो पीटीसी लाइव यहाँ पर दिखा रही है, बहुत ही अच्छा यहाँ पर उनका प्रक्षेपण चल रहा है। खेड़ी बंधु यहाँ पर हैं, तो 15 रन है, 2 विकेटें यहाँ पर गिर चुके हैं, 13 गेंदें बची हैं। अब जीतने के लिए तकरीबन रन चाहिए 40, 13 गेंदों में 40 रन। अब मैदान के अंदर नए बल्लेबाज विनोद भोईर, हमारे हिमांशु इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर और रायगढ़ समालोचक एसोसिएशन के हमारे संस्थापक रविंद्र शेठ भोईर भी इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं। खास तौर पे आज पूरी रात वो जागते रहेंगे, क्योंकि आज 40+ फॉर्मेट है। और हमारे राम शेठ भोईर आज बिल्कुल है, क्योंकि आज भाई यहाँ पर है, तो कहीं ना कहीं भाई आपका मनोबल बढ़ाने के लिए बहुत से दर्शक है यहाँ पर। लेकिन आज कल्याण डोंबिवली की बहुत सी टीमें हैं, तो बहुत दर्शक यहाँ पर आए हैं, सभी का हम स्वागत करते हैं। नवनाथ सालुंके ने भी क्या मैच जीता, क्या जल्लोष था उनका। देखिए 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रनों की बात करें तो जो 56 चाहिए, 15 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब बची भी 12 गेंदें, 41 रन चाहिए। ऐसा 55 रन चाहिए, तो 40 रन चाहिए। तो आपका ध्यान है या नहीं, ये मैं जानकारी लेना चाह रहा था। तो चलेंगे यहाँ पर। अब ये जो टारगेट है थोड़ा बड़ा बनता चला जा रहा है। अब 20 का औसत, तो ये महंगा दिख रहा है, लेकिन इसी मैदान के अंदर जो 6 गेंदों में 34 रन चाहिए थे, वो टारगेट भी चेस करने के लिए वो सामने वाली टीम आई थी, पिसारवे टीम, उस दिन उस रात रेगुलर की टीम। तो खाली 12-13 रनों से वो मैच हारे थे, कोशिश अच्छी की थी। तो यहाँ पर कोशिश होनी चाहिए। शरद पाटिल जो विकेट कीपर है, काफी अच्छा यहाँ पर कीपिंग का मुजाहरा कर रहे हैं। और ये देखिए यहाँ पर स्टंप आउट किया है, बिल्कुल प्रवीण पवार सर का इशारा आता हुआ। ये कट लिया है, कट थे, तो एक और विकेट। यस एसडीसी। बात है, ये तो झलक है, सिर्फ ये तो म्यूजिक है, इसके बाद क्या क्या होगा पता नहीं। चलिए अब जीतने के लिए रन चाहिए, तकरीबन 11 गेंदें बची है, 40 रनों की दूरी। कदमों का इस्तेमाल करते हुए अलोंग द कारपेट गेंद जा रही है,
शॉर्ट मिड विकेट की तरफ तेजी के साथ खिलाड़ी आए, रनआउट का खतरा, इतने तेजी के साथ नहीं दौड़ पाए खिलाड़ी, इस वक्त रनआउट हुए हैं, नाराज है। सुलक्षण भोईर यहां पर आउट हो चुके हैं। बिगुल बच चुका है, लेकिन यहां से नेवाली पाड़ा टीम अब मुश्किल में आती हुई, एक के बाद एक खिलाड़ी आउट हो रहे हैं, लेकिन रनों की जो ट्रेन रुकी है वो वहां पर ही रुकी है। उसे हिलाना होगा, चलाना होगा, फुल स्पीड में लाना होगा, लेकिन यहाँ पर ऐसी उम्मीदें दिख नहीं रही। हर एक बल्लेबाज यहाँ पर नाकामयाब हो रहा है। अच्छी कोशिश की थी शुरुआती बल्लेबाज जो आए थे सुरेश यादव, वो बोल्ड पहले आउट हुए थे, उसके बाद गणेश यादव ने अच्छा खेल दिखाने की कोशिश की, वो भी आउट हुए। उसके बाद कोई खिलाड़ी टिक नहीं रहा मैदान के अंदर। अब यहां से गेंदें बची है 10 जीतने के लिए 39 की दूरी। शॉट ऑफ प्लेन थी बिल्कुल, यहां से क्रॉस बैटेड खेलने की कोशिश की थी, लेकिन लेग स्टंप छोड़ती भी गेंद। सुनील पाटिल सर, इनका इशारा वाइट का अतिरिक्त के रूप में 1 रन, स्कोर 1 से आगे आता हुआ तकरीबन 17 रन। थैंक यू केडी। 17 रन। अब यहाँ पर समीकरण बदलता हुआ 38 रन अभी भी दूर है जीत से, लेकिन फिर से वाइड गेंद। लक्ष्मण घोरपेकर यहाँ पर गेंदबाजी के तौर पे आए हैं, लेकिन ये ऐसे वाइड गेंदें जब आप फेंकते हैं तो निश्चित तौर पे इसमें आप 2-3 ऐसे बड़े हिट आते हो तो ये जो समीकरण है नजदीक भी आ सकता है, लेकिन ये कोशिश करनी होगी नेवाले पाड़ा टीम के इन बल्लेबाजों को, मैच को खींचना होगा, लेकिन नहीं, यहां पर अच्छा कैच लिया और ये विकेट का हुआ पतन। बात है आज फ्राइडे ही था, इसीलिए एंजॉय के ऊपर एंजॉय, लेकिन 12 बजे के बाद जरा सतर्क रहिए, चतुर्थी शुरू होने वाली है। साला कई बोलते होंगे कि क्यों बताया आपने, तो मालूम नहीं तो मालूम कर दिया आपने। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर है और 37 रनों की अभी भी जरूरत है। 9 गेंदों का खेल बचा हुआ है, 9 गेंदे 37 रन। मुकाबला अच्छा है, 2-3 हिट आने चाहिए तो मैच में मजा आ सकता है, दर्शक जो देख रहे हैं उन्हें मजा आ सकता है। 1 ही रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो तकरीबन 19 रन। 19 रन अब जीतने के लिए 8 गेंदे बचे, 36 रनों की जरूरत है। लक्ष्मण घोरपेकर अच्छा यहां पर स्पेल डालते हुए नजर आ रहे हैं और ये देखिए, ये अच्छी गेंद थी, बिल्कुल सामने से निकली गेंद और बिल्कुल विकेट कीपर ने अपना काम तमाम किया। इतने बड़े विकेट कीपर होने के जो है उनके पास से कैसी गेंद निकलेगी, सोचिए आप। क्या बेहतरीन कैप भी बहुत अच्छी पहनी है शरद पाटिल ने, जो कीपिंग की भूमिका अदा कर रहे हैं। क्लीन बॉल, एक और विकेट यहां पर लक्ष्मण घोरपेकर प्राप्त करते हुए। अब यहां के बाद क्या चाहिए, हानि चाहिए, लेकिन आजकल लोगों ने दूसरी ही दवा चालू की है। खांसी होने के बाद ये लीजिए, उसमें खांसी चली जाती है। मैं नाम नहीं बताना चाहता हूँ। क्या क्या लाएंगे आप मार्केट में।
चलिए थोड़ा सा हंसी मजाक, 6 गेंदों में 36 रन यहाँ पर देखा जाए तो 6 छक्के, ये रिकॉर्ड है कीर्तिमान। नेवालीपाड़ा टीम के बल्लेबाज को, किसी एक बल्लेबाज को करना होगा। लेकिन ये यदि कीर्तिमान किया, यदि 6 में 6 छक्के मोहन दादा, तो इस खिलाड़ी को शायद 4-5 साल भूल नहीं पाएंगे नेवालीपाड़ा के दर्शक, और यहाँ रायगढ़ के दर्शक भी नहीं भूलेंगे। लेकिन इस वक्त पूरी तरह से मैच के ऊपर हावी होती हुई नारिवली टीम, नारिवली कहे तो बिल्कुल जब भी नाम आता है तो निश्चित तौर पे कॉमेडी डिपार्टमेंट में काफ़ी अच्छा नाम, बहुत ही अच्छा आवाज़, हमारे जगदीश पाटिल, इनके गांव की ये टीम। जगदीश पाटिल यदि मैच देख रहे हैं तो उनका भी हम स्वागत करते हैं। इस बीच 5 गेंदे अब जीतने के लिए 35 रन इस बीच यहाँ पर उठाने की कोशिश थी। स्कोर पॉइंट में 1 रन जरूर मिलेगी। 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 21 रन। अब यहाँ पर 34 चाहिए। अगला मैच बिल्कुल अच्छा, बेलवली बनाम ओवले। तो ओवले के हमारे बिल्कुल रेगुलर यानी कि रायगढ़ टेनिस क्रिकेट कमेटी के अध्यक्ष सम्माननीय राकेश भाई गायकवाड़ यहाँ पर आए हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। काफ़ी अच्छा योगदान है रायगढ़ टेनिस क्रिकेट के लिए, तो भाई का स्वागत। लेकिन जगदीश दापोलकर, आपका भी हम स्वागत करते हैं। रिवाल मात्रे भी आए हैं, एक बहुत ही अच्छे गेंदबाज है रिवाल मात्रे, आपका भी स्वागत है। बहुत ही अच्छे कमेंटेटर हैं, लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान कर चुके हैं। और ओवला कहे तो हमारे रायगढ़ एसोसिएशन के उपाध्यक्ष महेश जी मात्रे साहब, इन्हें कौन भूल सकता है, उनका भी स्वागत। लेकिन इस वक्त पूरी तरह से मुश्किल में फंस चुकी है टीम नेवालीपाड़ा, क्योंकि शुरुआत जिस तरह से उन्होंने जब फील्ड की, टॉस जीतने के बाद फील्ड का फैसला किया, जब फैसला करते हैं तो किमान सामने वाली टीम को 4 ओवर का मैच है तो किमान 40-35 के अंदर सिमटना चाहिए, रखना चाहिए। लेकिन ये टारगेट 55 के ऊपर पहुंच पाया, और 55 का टारगेट भी है तो फिर भी आपकी शुरुआत अच्छी होनी चाहिए सागर या सूरज। लेकिन शुरुआत यहाँ पर थोड़ी सी लड़खड़ाई उनकी, शुरुआत में ही राजू काटे उनके ऊपर अटैक करने लगे और उसमें नेवालीपाड़ा बैकफुट के ऊपर आई, और जैसे शुरुआत से बैकफुट के ऊपर आई वो उभरी ही नहीं, वहां से उभरते सामने ही नहीं। खास तौर पे एक भी ऐसे बल्लेबाज थे जिन्होंने कोशिश की थी, वो थे गणेश यादव, लेकिन वो भी आउट पे। अब 2 गेंदे बची है, 33 रनों की जरूरत। ये गेंद यहाँ पर खेलने की कोशिश, लेकिन महज सिंगल मिलेगी। औपचारिकता से भरा है क्रिकेट है ये मैच है इस मैदान के अंदर। अब अंतिम 1 गेंद बची है, तो चलिए तैयारी कीजिए। ओवले टीम, जो आपने टॉस जीता है, फील्ड का फैसला किया है, तो जरूर बेलवली टीम आपको तैयार रहना है बल्लेबाजी के लिए। हमारे दिनेश पाटिल बंधु, परशुराम सर यहाँ पर है 12th मैन की भूमिका में, तो परशुराम सर आपका भी स्वागत। लेकिन इस वक्त